जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी थेट येते ठाण्यातून। गेल्या काही दिवसापासून सेना मनसे युतीने धास्तावलेला शिंदे गट आणि भाजपा यांना आता प्रत्यक्ष ग्राउंड लेवललाच नुकसान होणार आहे, ही स्थिती निर्माण झालेली आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार आणि आपलं राजकीय अस्तित्व संपणार। अगोदरच झालेला भरणा, दोन्ही पक्षात झालेली तिकिटांसाठी गर्दी, शिंदे गट भाजपा यामधील स्थानिक नेत्यांमध्ये झालेली स्पर्धा आणि तिकीट मलाच पाहिजे अशा आविर्भावात असलेले अनेक नेते, त्यामुळे यांना सोडून आता दोन्ही ठाकरे बंधू यांच्याकडे इनकमिंग सुरू झालेलं दिसत आहे। दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर आपण सहज निवडून येऊ आणि जे वातावरण भाजपा शिंदे गटाविरोधात मराठी माणसाचं आहे ते तसंच राहणार, यात काही शंका नाही। त्यामुळे ठाण्यात पहिला झटका भाजपा शिंदे गटाला बसला आहे। नेमकं झाले काय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचं ट्युनिंग चांगलं जमलेलं असताना ठाण्यात शिंदे गट आणि भाजपाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। अनेक जणांना महानगरपालिकेत जायची इच्छा आहे, मात्र शिंदे गटात झालेली गर्दी, भाजपात झालेली गर्दी, त्यामुळे आपलं काही खरं नाही असं अनेक जणांना आहे। त्यामुळे शिंदे गट भाजपामध्ये जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता आता ठाण्यातील मनसेच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ओळखली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या या पुढील काळात 11 माजी नगरसेवक हे मातोश्रीवर जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून ज्यांनी काही एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम केलं आहे, परंतु त्यांचं जे जवळून काम बघितलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे फक्त वरून दिसतात आणि प्रत्यक्ष मदत करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात ज्यांनी मातोश्रीवर गेल्या 2 ते 3 वर्षात काहीच टीका केली नाही आणि आपलं कामच केलं, असे 11 माजी नगरसेवक हे भाजपातून, शिंदे गटातून तसेच इतर छोट्या पक्षातून हे पुन्हा एकदा मातोश्रीवर आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाणार आहेत व दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेऊन पुन्हा एकदा जिथून ठाकरेंशी गद्दारी झाली त्याच ठाण्यातून पुन्हा एकदा आम्ही निवडून येऊ व विरोधकांचा पराभव करू अशी शपथ घेणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती सूत्रांनी सांगितलेली आहे। त्यामुळे ठाण्यातच आता दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मनसे सेनेची ताकद अविनाश जाधव असतील किंवा माजी खासदार राजन विचारे त्यांच्यासोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद म्हणजेच जितेंद्र आव्हाड यांची ताकद जर एकत्र आली तर पुन्हा एकदा शिंदेंना ठाण्यात झटका बसू शकतो। तसेच भाजपाविरोधी राज्यात झालेलं वातावरण, शेतकऱ्यांचा असलेला रोष याचाही परिणाम राज्याच्या इतर भागात होणार आहे। त्यामुळे आता महायुती म्हणजेच अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव बघायला मिळेल अशी शक्यता दिसते। गेल्या काही दिवसापासून अस्वस्थता असलेले हे माजी नगरसेवक ठाणे शहर तसेच कळवा भागातील, विटावा भागातील आहेत असं समजतं। त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात हे नेमके नगरसेवक कोण आहेत याची यादी लवकरच शिवसेनेकडून दिली जाईल। तसेच येणाऱ्या 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एका स्टेजवर येणार आहेत, त्यामुळे सुद्धा राज्यातील जे राजकीय वातावरण आहे ते ढवळून निघेल आणि पुन्हा एकदा मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या हाकेला ओ देऊन भाजपाविरोधात, शिंदे गटाविरोधात जाणार, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असेच धक्के एकनाथ शिंदेना, भाजपाना पुढील काळात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर भेटतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।